सामान पॅक करा आणि जा तुमच्या घरी. वहिनी काय झालं? माझ्याकडून काही चुकलं का? कल्पना, तू हे काय बोलाली आणि असं कोणी बोलत असतं का? अगं सुनबाई, हे राहुलचं सुद्धा घर आहे. जवरक त्याच्या मनाला वाटत तेवढक राहीन. वहिनी असं काय झालं? तुम्ही याच्या आधी मला काहीच नाही बोलल्या आणि आता कोण बोलायला लागल्या? काय सांगू, प्रत्येक महिन्याला तर तुम्ही इथं माझं काम वाढवतो, मला स्वयंपाक करायला लागतो आणि खर्च पण वाढवतोय. थोडासा स्वयंपाक करायचा वाढला की मग त्याला काम वाढलं म्हणतात का? हा, मला आवडत नाही त्यांचं प्रत्येक महिन्याला घरी यायचं. हा, येणार. तू येणारच त्याच्या भावाला भेटायला, त्याच्या आईला भेटायला. जेवढं घर माझं आहे ना तेवढं घर त्याचं सुद्धा आहे आणि तू येणारच. काय अडचण नाही भैया, वहिनीला आवडत नाही ना, मी वर्षातून एक बारच येत जाईन. काय बोलणार हे? लहानचा मोठा तर इथंच झाला ना. आता एका वर्षाने येशील का तू? आम्ही कसं राहू तुझ्याशिवाय? जसं वहिनी राहते का तसं राहीन. म्हणजे वहिनीला 6 महिने झाले त्यांच्या घरच्याला भेटल्या नाही म्हणून. त्या राहू शकतात, मी कोण नाही राहू शकत? तुम्ही दोघं त्यांना तर माहेराला जाऊन देत नाही. ओ, ऐका ना. अहो, माझ्या आईची तब्येत ठीक नाही, जाऊन भेटून येऊ का? अरे पण कल्पना, तू तर आताच गेलती ना. अहो, त्याला तर 6 महिने झाले जाऊन. हे बघ कल्पना, सध्या राहुल आलेला आहे. राहुलला वाटन कल्पना परेशान झाली म्हणून गेली. तू आता एक काम कर, 2 महिन्यात सुट्ट्या लागतात ना, तवा जाय. भैया जसं तुम्ही आपला भाऊ आहे ना, वहिनी तशी तरी कोणा तरी बहीण असेल ना.